समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक करताना पंडित शेठ पाटील म्हणाले की ही एक अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली आहे। समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल हे निश्चित आहे। मात्र याच वेळी त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत वडखळ अलिबाग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त केली। पंडित शेठ पाटील म्हणाले, अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असून येथे अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत। जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय यासारख्या सेवा या ठिकाणी केंद्रित आहेत। त्यामुळे वडखळ अलिबाग हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून त्यावर प्रचंड वाहतूक दिसून येते। परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। ते पुढे म्हणाले की या रस्त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने पूर्वीच मान्यता दिली आहे। DPR तयार झालेला आहे, अंदाजपत्रकही तयार झालेलं आहे, मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही। ही एक प्रकारे जिल्ह्याच्या विकासाला आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला केलेली दुजाभावाची वागणूक आहे। पंडित शेठ पाटील यांनी शासनाच्या दोन्ही स्तरांना केंद्र व राज्य सरकारला आवाहन केलं आहे की लवकरात लवकर वडखळ अलिबाग रस्त्याचे काम सुरू करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी, तसेच जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांचं मी अभिनंदन करतो। कारण समृद्धी महामार्गाची घोषणा मी आमदार असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी केली, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की हा रस्ता होणार नाही। पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आणि एक धारिष्ठवान मुख्यमंत्री कसा असावं याचा उदाहरण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत। आणि आज त्या प्रकल्पाचं शेवट होतोय, त्याचं उद्घाटन 12 वाजता देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे हे करणार आहेत। मला आनंद वाटला की या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये मी त्यावेळेला आमदार होतो आणि ज्यावेळेला सरकारने आश्वासित केलं होतं की हा रस्ता होईल, तेव्हा विरोधकांपासून सगळ्यांना आम्हाला पण वाटत होतं ही अशक्य गोष्ट आहे। पण अशक्य गोष्ट शक्य करण्याची कला देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे, ते त्यांनी करून दाखवली। त्याबद्दल त्यांना माझ्या व्यक्तिशः आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि एकनाथजी शिंदे यांचं पण मी अभिनंदन करतो, कारण त्यावेळेला ते MSIDCचे मंत्री होते आणि एवढी मोठी जबाबदारी त्यांनी आज पूर्ण केली। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा विदर्भ हा मुंबईच्या जवळ आला। अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात आहे त्या समृद्धी महामार्गात, पण इंधनाची बचत आणि वेळेची बचत या महामार्गाने होणार आहे। आज एकनाथजी शिंदे यांची मी पत्रकार परिषद ऐकली, त्यांनी कोकणाच्या विकासासाठी आणि पर्यटनासाठी समुद्र किनाऱ्यावरून महामार्गाची घोषणा केली, त्यांचं पण त्याबद्दल मी अभिनंदन करतो। पण माझी एक सूचना आहे की MSIDCने अलिबाग रेवदंडा रस्ता केलाय, अलिबाग ते साळाव ते मुरुड रस्ता कॉन्क्रीटीकरण केलाय, कार्लेखिंड ते सालड रस्ता कॉन्क्रीटीकरण केलाय, कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा रस्ता केलाय। पण ह्या जिल्ह्याला मुख्य जो रस्ता आहे तो वडखळ पासून अलिबाग याला जोडणार आहे। त्या संदर्भात राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने अजून कुठलीच कारवाई केली नाही। त्या संदर्भात मी नितीनजी आमचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांना विनंती केली की आपण नितीन गडकरींशी बोलू। हा रस्ता ऑलरेडी मंजूर झाला, त्याचा DPR पण मंजूर झालेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता आणि रस्त्याचा DPR झाला होता, त्याचं सगळं एस्टिमेट झालं होतं। पण आज जमिनीचे भाव जास्त झाल्यामुळे सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितलं की रस्त्यासाठी 900 कोटी खर्च होतो आणि जमिनीसाठी काय 1200 कोटी लागतात। पण माझी गडकरी साहेबांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही खासदारांना सांगितलं बैठकीचं आयोजन करू। पण आपल्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांना माझी विनंती आहे की रायगड जिल्हा मुख्यालय अलिबागला आहे, जिल्ह्याची प्रमुख कार्यालय ही अलिबागमध्ये आहेत, विशेषतः जिल्हा रुग्णालय। जिल्ह्यातले जे पेशंट अलिबागला येतात आणि तिथले डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये योग्य तो स्टाफ नाही, योग्य ते डॉक्टर्स नाहीत, मग ते परत मुंबईला पाठवतात। पण शनिवार, रविवार, शुक्रवार एवढी इथे गर्दी असते की मुंबईहून नाशिकला जायला 2.5 तास लागतात। आता तो रस्ता मंजूर झालाय, मुंबईहून नागपूरला जायला 9 तास लागतात।
पण या 3 दिवशी शुक्रवार, शनिवार आणि रविवार अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे आज अलिबाग ते वडखळ हा रस्ता अलिबागहून वडखळला पोहोचायला 3 ते 3.5 तास लागतात. कधी कधी वडखळला ट्रॅफिक जाम झाला त्याच्यापेक्षा पण वेळ लागतो. ही समस्या कायमस्वरूपी एकनाथजी शिंदे यांनी लक्ष टाकायला पाहिजे, कारण त्यांचं अलिबागला विशेष प्रेम आहे. ते रेवदंड्याला येत असतात पण ते हेलिकॉप्टरने येतात, त्याच्यामुळे त्यांना हा विषय नाही. पण मी आपल्या माध्यमातून त्यांना पण मी प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना पण माझी विनंती आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.